नमस्कार मित्रांनो, ओवी क्लासेस या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये एक इम्पॉर्टंट असं टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे काय, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कोणत्या आहे, त्याचे रूल कोणकोणते आहे, कशा प्रकारचं त्यांचं रूलात बदल केले जातात, हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे. पूर्णांक ही संख्या, आपण संख्या ओळख यामध्ये काय शिकलेलो आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन खाली लिंक आहे, तिथं जाऊन किंवा आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही ते बघू शकतात का पूर्णांक संख्या कोणकोणत्या आहेत त्या. यामध्ये आपण बघणार आहोत त्यांचे रूल कशा प्रकारचे आहेत, कशा प्रकारचे त्यांचे गणित असतात, ते या व्हिडिओ माध्यमातून बघूया. चला तर आपण सुरू करण्यापूर्वी जर कोणी सबस्क्राईब केला नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि लाईक करा. देन आता सुरू करूया आपण. पूर्णांक संख्या ह्या आपल्या कोणकोणत्या आहेत, ते यांचे काय दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. अशा प्रकारचे तुम्ही एक रेषा आहे, देन याचे किती पूर्णांक संख्याचे किती दोन प्रकार पडतात. इथं तुम्ही बघू शकता की 1 2 3 इथं काय दिलेलं आहे -5 -4 अशा काय दिलेलं आहे. जर शून्यांच्या इकडे, जर शून्यांच्या डावीकडे काय असतात, नेहमी काय असतात, धन असतात. याला म्हटलं जातं धन काय पूर्णांक संख्या असे म्हटलं जातं. आणि याला म्हटलं जातं काय, इथून याला म्हटलं जातं काय, ऋण पूर्णांक संख्या. अशा प्रकारचे यांचे किती दोन भाग पडतात. अशा प्रकारचे काय याचे दोन भाग पडतात. त्यांचा आता नियम आपण काय या व्हिडिओमधून शिकूया. कशा प्रकारचे त्याचा बेरीज असली किंवा गुणाकार वजाबाकी भागाकार असला, कशा प्रकारचा त्याचे नियम चेंज होतात हे तुम्हाला समजलं असेल का. तुम्हाला कोणते धन पूर्णांक संख्या कोणत्या आहेत आणि ऋण पूर्णांक संख्या कोणत्या आहेत. इथं बघू शकता, इथं किती मायनस दिलेला आहे म्हणजे तो कोणत्या ऋण संख्या झाली. आणि इथं काय चिन्ह कोणताही दिला नाही तर त्यांचं चिन्ह काय प्लस हा अशा प्रकारचे काय असतो. तर याला काय म्हटलं जातं, धन पूर्णांक संख्या. तर बेरीज पूर्णांक संख्या, यामध्ये बेरीज पूर्णांक संख्या तुम्हाला समजा दिली कोणती संख्या, तर किती 5 ऋण 5 अधिक 3 असं धन काय दिलंय 3. तर यांचे काय करायला सांगितले, तर बेरीज करायला सांगितले. आता इथं काय ऋण आहे, तर इथं काय प्लस आहे किंवा इथं धन आहे. ते असं असलं तर त्यांचे काय वजाबाकी होते. किती 5 3 गेलेत, किती होतील 2. आता इथं चिन्ह कोणतं घ्यायचं, जे संख्येला मोठं चिन्ह आहे तो चिन्ह काय ते ठिकाणी द्यायचं. आता याच्यातले कोणती मोठी संख्या आहे, तर किती आहे, तर 5 ला कोणतं चिन्ह आहे, तर ऋणाचा चिन्ह आहे. अशा प्रकारचं काय इथं ऋणाचं चिन्ह द्यायचं. अशा प्रकारचं काय वजाची बेरीज केली जाते. अशा प्रकारचा गणित असला तर. त्याच्यानंतर तुम्हाला दिले समजा 10 असं असलं तर यांचीच काय होते, यांची पण इथं काय ऋण आहे. तर इथं काय समजा चिन्ह तुम्हाला नसं दिलं तर समजायचं काय तो धन आहे. असं असला की यांचे काय होते वजाबाकी होते. 10तून 4 गेलं किती राहतील, किती 6. आता इथं मोठी संख्या कोणती आहे, तर 10 ला कोणतं चिन्ह आहे, धन. त्याच्यामुळे असं प्लस लिहायचं. अशा प्रकारचं केला जातो. जर असा अधिक असेल किंवा ब्रॅकेटमध्ये ऋण असेल तर यांचा गुणाकार करून काय होत आहे, मायनस होतोय. अशा प्रकारचं काय गणित आहे. तर फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊया. त्याच्यानंतर आहे असं असलं, अशी एक्झाम्पल तुम्हाला दिली तर त्याला काय याचं काय करायचं, यांचे करायचे काय, तर बेरीज 4 आणि 3 किती झाले 7. आणि इथं काय इथं मायनस आहे, इथं मायनस म्हणून काय इथं पण काय तुमचा मायनस येईल किंवा ऋण येईल. अशा प्रकारचे काय तुम्हाला उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर काय दिली आहे, 6 धन 6 अधिक धन 9. अशा प्रकारचं जर तुम्हाला एक्झाम असेल तर यांचं किती, यांची बेरीज होईल किती होईल
15 दोन्ही पण धन आहेत म्हणून काय हे धन होतील. अशा प्रकारचं काय त्याची बेरीज केली जाते. याचे काय बेरीज केली जाते, अशा प्रकारचे काय त्यांची बेरीज केली जाते. त्याच्यानंतर आपण बघूया बरं त्यांचं गुणाकार कसं केला जात आहे. तुम्हाला समजलं असेल तर प्लीज कमेंट करा. त्याच्यानंतर त्यांचे काय आहे आपण बघूया वजाबाकी. यामध्ये नियम सुद्धा आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा किंवा स्क्रिप्ट करून पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लवकर समजू येईल. इथं तुम्हाला काय दिले की 8 दिलं, वजाबाकी प्लस 4 दिले, असं तुम्हाला काय एक एक्झाम्पल दिलंय. आता इथं काय करायचं, 8 वजा काय धन 4 यांचे काय होईल, इथं जर असला धन ब्रॅकेटमध्ये, इथं ऋण असलं यांचा गुणाकार होतं मायनसच होतं, म्हणजे त्यांचा कसा होईल अशा प्रकारचं त्यांचं खाली मांडणं होईल. 8तून 4 गेल्यात किती होते राहतील 4. आता इथं मोठी संख्या कोणती आहे तर 8, त्याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे तर धन, त्याच्यामुळे इथं पण काय धन. अशा प्रकारचं काय एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं का 5 वजाबाकी ऋण 3, अशा प्रकारचं काय तुम्हाला गणित दिलं. तर काय करायचं, ऋणाने ऋण गुणला तर नेहमी काय धनच होतो. काय करायचं, ऋणाने ऋणाला गुणला काय नेहमी काय धनच होतो. त्याच्यामुळे काय करा, मांडणी कशी येईल, 5 इथं ऋण आहे काय होतं त्यांचं धन होतं, म्हणजे प्लस होतो. त्याच्यानंतर काय 3, याची बेरीज किती 8. अशा प्रकारचे काय वजाबाकी त्यांची केली जाते. प्लस दुसरं कोणतं, समजा इथं किती आहेत 15 आहेत, प्लस मायनस 10 आहे. इथं काय ऋण 15 वजाबाकी ऋण 10, असं तुम्हाला काय गणित असला तर काय जास्त गोंधळायचं नाही, सिंपल आयडिया करायची. काय इथं काय ऋण 15 घ्यायचं, त्याच्यानंतर इथं ऋण आहे त्यांचा काय होतं नेहमी धन होतो, हे नियम लक्षात ठेवायचं. आणि याचं काय हे 10. आता इथं काय आहे ऋण 15 आणि धन 10 यांचे काय होते नेहमी काय वजाबाकी होते. इथं शम काय चिन्ह नाही, त्याच्यामुळे एकमेकाच्या विरोधी चिन्ह असलं तर काय वजाबाकी होते. याचं किती येतील तर 5. कोणते 5 येतील, मोठी संख्या कोणत्या 15, तर त्याच्या पुढे कोणत्या ऋण. अशा प्रकारचं काय तुम्हाला आन्सर येईल. अशा प्रकारचे काय वजाबाकी करता येते. तुम्हाला समजत की नाही का तसं कमेंट करा. त्याच्यानंतर आता तुमच्यासाठी एक आहे ते म्हणजे काय आता गुणाकार. आता मेन काय गुणाकार. आता गुणाकार मध्ये कसं आहे थोडक्यात नियम सांगतो. प्लस गुणिले मायनस असला का त्यांचं उत्तर काय होतं मायनस येतोय. त्याच्यानंतर मायनस गुणिले मायनस असला, ऋण गुणिले ऋण असला तर त्यांचं उत्तर काय येतोय धन येतोय. त्याच्यानंतर काय असला मायनस ऋण गुणिले धन असला का त्यांचा उत्तर काय येतो मायनस येतोय. त्याच्यानंतर काय धन गुणिले धन असला तर त्यांचा उत्तर येतोय प्लस धन येतोय. अशा प्रकारचे हे काय तुम्हाला गुणाकार मध्ये काय ट्रिक आहे नियम आहेत ते तुम्ही बघू शकतात. आता आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया थोडाफार. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल दिलंय किती 3 ऋण 3 गुणिले ऋण 12 अशा प्रकारचं काय तुम्हाला एक्झाम दिलंय. त्याच्यानंतर 12 किती 36 झाले, 12 36. आता या नियमामध्ये आपण काय सांगितलंय, जर ऋण गुणिले ऋण असेल तर त्यांचं उत्तर काय येतोय ऋण गुणिले ऋण असेल त्यांचा उत्तर काय येतोय धन येतोय. अशा प्रकारचं काय हे सॉल्व झाला. त्याच्यानंतर दुसरा गणित घेऊया आपण. किती घेऊया दुसरा ऋण 12 गुणिले धन 4 अशा प्रकारचं काय एक्झाम्पल घेतला. त्याच्यानंतर 12 चौक किती झाले 48 झाले.
आता विचार करा, आपला दुसरा नियम काय आहे? जर ऋण गुणिले धन असेल तर नेहमी काय येतोय? काय येतोय? ऋण येतोय. अशा प्रकारचं काय तुमचं एक आन्सर झालंय. त्याच्यानंतर दुसरं घेऊया आपण. धन 9 गुणिले ऋण 2 अशा प्रकारचं काय तुमचा हे आहे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा नेम काय? धन गुणिले ऋण असेल तर नेहमी काय ऋणच येतोय. 9 दुने किती झाले? 18. 18 आणि 1 किती? इथे काय झाले? ऋण. अशा प्रकारचा काय आपला एक दुसरा नियम आहे. त्याच्यानंतर चौथा नियम कोणता आहे आपला? समजा 3 गुणिले 5. इथं धन गुणिले 5. 3 गुणिले 5 का आला? 3 5 15 आणि इथं किती आहे? इथं पण धन आहे, इथं पण धन आहे, तो किती येईल? धन येईल. अशा प्रकारचं तुम्हाला काय एक्झाम्पल येईल. अशा प्रकारचे काय पूर्णांक संख्याचे बेरीज गुणाकार अशा प्रकारचे केले जाते किंवा त्याचं नियम अशा प्रकारचे आहे, ते तुम्ही नोट डाऊन करू शकतात किंवा लक्षात ठेवू शकतात. अशा प्रकारचं केला जातो. त्याच्यानंतर आपला आहे काय? भागाकार. त्याच्यानंतर आहे आपला काय म्हणताय? भागाकार. भागाकार मध्ये कसं येत आहे? समजा तुम्हाला किती दिलंय? ऋण 15 भागिले 5 अशा प्रकारचं तुम्हाला गणित दिलंय. काय येईल यांचा? असं 5 त्रिक किती झाले? 15. इथं किती आहे? मायनस, म्हणून इथं काय येईल तुम्हाला? मायनस. अशा प्रकारचं काय तुम्हाला आन्सर येईल. गुणाकार याच्यामध्ये नियम काय सेमच आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय समजा किती? 10 ऋण 2 अशा प्रकारचं तुम्हाला काय एक्झाम्पल दिले. किती किती उत्तर येईल यांचं? तुम्हाला भागाकार येत असेल तर. जर भागाकार येत नसेल तर आपण आपल्या चॅनलच्या पेजवर एक भागाकारचा काय व्हिडिओ बनवलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. 2 पंचे किती झाले? 10. 2 पंचे किती झाले? 10. इथं किती कोणत्या आहे चिन्ह? ऋण. तर इथे काय आहे? ऋण. अशा प्रकारचा काय आन्सर येईल. त्याच्यानंतर थर्ड घेऊया आपण. 9 मायनस गुणिले ऋण 3. ऋण 9 भागिले ऋण 3 अशा प्रकारचं काय तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. तर इथं 3 त्रिक किती? ना जर ऋण असला तर त्यांचा काय धनच होतो. अशा प्रकारचं काय इथं येत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं तुम्हाला दिलंय 15 आणि 3 भागिले दिलं. इथं काय आहे? धन आहे, इथं पण धन आहे. धन 15 भागिले धन 3 अशा प्रकारचं तुम्हाला गणित दिलं. तर त्यांचं काय येत आहे? 5 त्रिक 15 आणि इथं कोणतं चिन्ह आहे? धन. त्याच्या प्रकारे धन. अशा प्रकारचा काय त्याच्या चिन्हाचं हे करता येतं. नियम तुम्हाला समजला असेल. या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजला असं तर मला खात्री आहे का तुम्हाला हा व्हिडिओ गणित तुम्हाला समजला असेल. जर समजले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना उपयोग होईल. थँक्यू सो मच.